हॅलो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण इयत्ता 10वी तिला कार्बन कंपाऊंड्स हा चॅप्टर म्हणजेच कार्बनी संयुगे या चॅप्टरवरती एक्झरसाइज बघणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. फर्स्ट बघा, क्वेश्चन आहे की मॅच द फॉलोइंग. ओके, सो मॅच द फॉलोइंगमध्ये बघा, आता ग्रुप एमध्ये फर्स्ट त्याचा क्वेश्चन आहे की C2H6. ओके, आणि याचं आन्सर आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. आता C2 म्हणजे इथं कार्बनचे ॲटम्स आहेत आपले किती, 2. सो आपण C2 इथं राईट केलेले आहेत आणि हायड्रोजनची संख्या आहे इथं 3. आता वी नो दॅट कार्बन हॅज ॲबिलिटी टू कनेक्ट 4 हायड्रोजन ॲटम्स. ओके, म्हणजे एका कार्बनला किती ॲटम कनेक्ट होऊ शकतात, 4. ओके, म्हणजेच की कार्बनला किती हात असतात, आपण कन्सिडर करतो की 4 हात असतात. ओके, कार्बन हॅव 4 हँड्स. सो आता इथं आपल्याला हायड्रोजनची संख्या दिली आहे 6, म्हणजे एका कार्बनला हायड्रोजनची संख्या किती असणार आहे तुमची, 3. सो दोन्ही कार्बनला 3 संख्या असणार आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये कोणता तरी बॉन्ड असणार आहे आणि तो असणार आहे सिंगल. ओके, सो म्हणजे ह्या कार्बनचा एक हात हँड आपण सपोज करूयात आणि ह्या कार्बनचा हा एक हात, म्हणजे दोघांचे एक हात तिथं काय झालेले आहेत, गुंतलेले आहेत दोघांमध्ये. ओके, सो तिथं काय झालेलं आहे, एक बॉन्ड तयार झाला आहे, म्हणजेच हा कसा असणार आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, बघा हे अशा पद्धतीने ह्याचा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करून मग आपण ठरवू शकतो की हे कोणतं हायड्रोकार्बन आहे की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, सो C2H6 याचा आन्सर आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो सेकंड आहे बघा आता C2H2. बघा आता याचा आन्सर काय असणार आहे, ट्रिपल बॉन्ड. हा कसा आला, तर बघा आता इथं कार्बनची संख्या आहे 2. ओके, सो ते आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. ओके, आणि हायड्रोजनची संख्या आहे 2, म्हणजे एका कार्बनला एकच हायड्रोजन ॲटम इथे ॲड होणार आहे. मग आत्ताच मी सांगितलं होतं की कार्बनला किती हँड्स असतात, 4. ओके, सो आता बघा एकच त्याचा हात रिकामा आहे, म्हणजे उरलेले किती हात त्याचे बांधलेले आहेत बॉन्डमध्ये, तर त्याचे 1, 2 and 3, म्हणजे 3 हात जे आहेत कार्बनचे ते काय झालेले आहेत तिथं त्या दुसऱ्या कार्बनला जॉईन करण्यासाठी, किंवा आपण कन्सिडर करूया की त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड तयार झालेला आहे. ओके, मग सेम त्याचप्रमाणे या कार्बनचा सुद्धा एकच हात रिकामा आहे, म्हणून त्याला आपण इथं हायड्रोजन ॲटम ॲड झालेला आहे, आणि उरलेले जे रिमेनिंग 3 हँड्स आहेत ते ह्या कार्बनसोबत बॉन्ड तयार करण्यासाठी त्याने यूज केलेले आहेत. ओके, सो इथं बघा आता C2 म्हणजेच 1 आणि 2, आणि H2 म्हणजे ह्याला एक हायड्रोजन आणि या कार्बनला एक हायड्रोजन. सो या दोघांमध्ये कोणता बॉन्ड इथं तयार झालेला आहे, 1, 2, 3, म्हणजेच हा कोणता बॉन्ड आहे आपला, ट्रिपल बॉन्ड. ओके, बघा आता ह्या कार्बन कंपाऊंडमध्ये हा एक बेसिक कन्सेप्ट डोक्यात फिट करायचा की कार्बनला 4 हँड्स असतात, म्हणजे 4ही हातांना त्याच्या हायड्रोजन अटॅच होऊ शकतात. मग सपोज तुम्हाला हायड्रोजन 3 दिले असतील, तर त्याचा एक हात तिथं तुमचा बॉन्डसाठी त्याने यूज केलेला आहे, किंवा हायड्रोजन तुमचा एकच दिला असेल तर उरलेले 3 हात त्याने काय केलेले आहेत, बॉन्डला यूज केलेले आहेत. सो सेकंड बघा, आता याचं एक्झाम्पल आहे की CH4O. हेच आपण अनदर वे कसं राईट करू शकतो, तर CH3OH. ओके, तुम्हाला कन्फ्युजनसाठी असं दिलेलं आहे, तर बघा CH3OH म्हणजेच इथं OH हा आपला अल्कोहोलचा काय दिला आहे, फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजेच हा काय झाला बघा, मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲन अल्कोहोल. ओके, OH आलं की तिथं अल्कोहोल आपण म्हणत असतो, किंवा अल्कोहोलचा तो फंक्शनल ग्रुप आपण OH म्हणून ड्रॉ करत असतो. ओके, सो इथे बघा आता हेच तुम्हाला कन्फ्युजनसाठी असं लिहिलेलं आहे, CH3OH हेच आपण ड्रॉ केलं किंवा राईट केलं स्ट्रक्चर, आणि ते आन्सर आहे त्याचं काय, मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲन अल्कोहोल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता C3H6. तर इथं आपण लगेच स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं, जेणेकरून तुमची मिस्टेक होणार नाही. बघा कार्बन किती आहे तिथं, 3. ओके, सो आपण कार्बन 1, 2, 3 ड्रॉ करू घेतले. ओके, तर हायड्रोजनची संख्या आहे 6. ओके, सो बघा आता इथं कुठंतरी डबल बॉन्ड असणार आहे. ओके, बघा आता फर्स्ट कार्बनला आपण हायड्रोजन काय करून घेऊया, 3 देऊया. ओके, म्हणजे 6मधनं 3 हायड्रोजन गेले, राहिले की ते आपले 3 हायड्रोजन रिमेनिंग राहिलेले आहेत. ओके, सो बघा आता लास्ट जो कार्बन आहे त्याला आपण ज्यावेळेस 2 हायड्रोजन देतो, तर ते जे आता किती हात गुंतलेले आहेत बघा, मग असं सांगितलं मी 4 हँड्स असतात कार्बनला. सो ज्यावेळेस आपण इथं 2च हायड्रोजन दिले आहे, म्हणजे त्याचे 2 हँड्स तिथं बॉन्डसाठी त्याने यूज केलेले आहेत, म्हणजे इथं कसं असणार आहे, डबल बॉन्ड असणार आहे. आणि आता हा जो कार्बन आहे, तर याचं बघा आता ह्या कार्बनशी बॉन्ड तयार करण्यासाठी 2 हात. ओके, आणि या कार्बनशी बॉन्ड तयार करण्यासाठी एक हात ह्या कार्बनने काय केलेला आहे, यूज केलेला आहे. सो ह्या कार्बनचा एकच हात रिमेनिंग आहे. सो ह्या ज्या एका हाताला आपण काय केलं आहे, हा हायड्रोजन अटॅच केलेला आहे, आणि ज्यावेळेस डबल बॉन्ड येतो त्यावेळेस तो असतो आपला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन.
ओके, बघा अशा पद्धतीने बरेच कन्फ्युजनसाठी तुम्हाला दिलेले असतील. त्याच्यामुळं एक कन्फर्म करायचं की कार्बनला 4 हँड्स असतात. मग त्याच्यावरून डिसाईड करायचं की हायड्रोजनची संख्या किती आहे, कोणामध्ये बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल की ट्रिपल, अशा पद्धतीने कन्फर्म करायचं असतं. ओके, सो वळूया आपण सेकंड क्वेश्चनकडे. बघा राईट सेकंड क्वेश्चन आहे की ड्रॉ अँड इलेक्ट्रिक डॉट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स. म्हणजे तुम्हाला काही मॉलिक्युल्स दिले त्याचं डॉट स्ट्रक्चर तुम्हाला इथं राईट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट मॉलिक्युल आहे तुमचा मिथेन. तो मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CH4. ओके, सो बघा आता इथं आपण हे ड्रॉ करून घेऊया. CH4 इथं प्रत्येकामध्ये सिंगल बॉन्ड आहे. आता आपण एक कन्फर्म करूया की C म्हणजेच कार्बन. आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 6. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2,4. ओके, सो आणि हायड्रोजनचं किती आहे, ॲटॉमिक नंबर 1. ओके, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा किती असणार आहे, 1. आता आपण तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्सी हा कन्सेप्ट नक्की झालेला असेल. सो बघा आता इथं जे आउटर मोस्ट शेल म्हणजे सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये जे जितके तुमचे हे असतील इलेक्ट्रॉन, तो त्याचा काय असतो, व्हॅलन्स किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो. सो बघा इथं कार्बनची व्हॅलन्सी आहे आता 4 आणि हायड्रोजनची सुद्धा व्हॅलन्सी एकच असणार आहे. ओके, सो बघा आता इथे कार्बनला व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजेच त्याला त्याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत, आणखी 4. ओके, सो बघा आता मग कार्बन काय करणार, ह्या हायड्रोजनशी बॉन्ड तयार करणार. ओके, सो बघा आता आपण आणि हायड्रोजनला त्याचं ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी त्याला ड्युप्लेट म्हणजे 2. ओके, के शेलमध्ये किती असतात, 2 इलेक्ट्रॉन आपण डिस्ट्रीब्यूट करतो. सो ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजनला पण 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि कार्बनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4. ओके, सो कार्बन काय करणार आता बघा, मग आपण इथं कार्बन ड्रॉ केलं. बघा कार्बनची व्हॅलन्सी किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 4. ते आपण इथं काय केले, रेड पेनने मी इथं डिनोट केलेलं आहे. बघा कार्बनचे आहेत 4. हायड्रोजन किती दिले तुम्हाला, 4. म्हणजे हायड्रोजनचं पण आपण ड्रॉ केलं आणि हायड्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात, एकच असतो. ओके, सो ते आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत ब्लॅक पेनने. ओके, आता ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, इथं शेअरिंग झालेलं आहे. म्हणजे शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे तिथं काय होतं, त्यांचा बॉन्ड तयार होतो. आता किती इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालेलं आहे, सो बघा आता कार्बनने ह्या हायड्रोजनबरोबर काय केलं आहे, 1 इलेक्ट्रॉन काय घेतला आहे, कार्बनने हायड्रोजनकडून घेतला आणि हायड्रोजनने कार्बनकडून घेतला. म्हणजे इथं काय झालं आहे, ह्या दोघांमध्ये बॉन्ड तयार झालेला आहे. ओके, बघा आता इथं हा एक बॉन्ड काय होणार आहे, आपला इथं तयार होणार आहे. ओके, सेम त्याच पद्धतीने कार्बन काय करणार आहे, ह्या हायड्रोजनसोबत सुद्धा एक बॉन्ड तयार करणार आहे. इथं पण काय होणार आहे, बॉन्ड तयार करणार आहे आणि सेम यासुद्धा हायड्रोजनबरोबर बॉन्ड तयार करणार आहे. सो आपण इथं काय केलेलं आहे, ते सेपरेटली ड्रॉ केलेलं आहे. बघा आता कार्बनने ह्या हायड्रोजनबरोबर 1 इलेक्ट्रॉनशी बॉन्ड तयार केला. म्हणजे किती झाले, इथं 2 तुमचे त्याचे शेल पूर्ण झालं. किंवा इथं पण ह्या हायड्रोजनसोबत केला बॉन्ड, इथे झाले 2. नंतर ह्या हायड्रोजनसोबत इथे 2 आणि इथे 2. म्हणजेच हे आपलं आहे कोणतं, मिथेनचं डॉट स्ट्रक्चर. ओके, बघा तुम्हाला त्याच्यासाठी ॲटॉमिक नंबर आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अंडरस्टँड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्याच पद्धतीने आपण सेकंड बघूया आता इथेन. बघा इथेनचा फॉर्म्युला काय आहे, C2H6. ओके, सो बघा आता C2 म्हणजेच आपण तिथं अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊया सिम्पल स्ट्रक्चर. C2 आणि H किती आहेत, 4. ओके, सो 4 आपण इथं ड्रॉ केले. आता 4 इथं दोघांचे दोन्ही हाताला हायड्रोजन आहेत, म्हणजे दोघांचे 2-2 हँड्स काय झालेले आहेत, बॉन्ड तयार करण्यासाठी गुंतलेले आहेत. मग ते आपण ड्रॉ करूया. आता कार्बनचं आत्ताच सांगितलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात, इथं आपण पाहिलं 4. तर आपण ते 4 इलेक्ट्रॉन इथं ड्रॉ करून घेतले. हायड्रोजनचे किती असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 1. सो आपण इथं 1 ह्या हायड्रोजनचा इथं 1 केला, ह्याचा पण 1, ह्याचा पण 1. आता कार्बनला कितीची गरज असते, प्रत्येक कंप्लीट होण्यासाठी ऑक्टेट 4 इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणजे कार्बनचे एकूण किती झाली पाहिजे, 8 झाली पाहिजेत की नाही. सो इथे बघा आता आपण नेक्स्ट तुम्हाला दाखवलेलं आहे की हा कार्बन ह्या हायड्रोजनसोबत बॉन्ड तयार करणार. तसेच हे तर सुद्धा हे दोघांमध्ये सुद्धा हा बॉन्ड काय होणार आहे, इथं तयार होणार आहे. प्लस हा हायड्रोजन पण त्याचा ड्युप्लेट कंप्लीट होण्यासाठी या कार्बनकडून 1-1 इलेक्ट्रॉन काय करत असतो, घेत असतो. सो इथे पहा की आता हा कार्बन फर्स्ट नंबरचा कार्बन आहे, त्याने हायड्रोजनसोबत ज्यावेळेस बॉन्ड तयार करू त्यावेळेस इथं 2 झाले. ओके, दोघांचं शेअरिंग झालं इलेक्ट्रॉनचं, ह्या हायड्रोजनसोबत शेअरिंग झालं आणि सेम तोच कार्बन ह्या कार्बनसोबत बॉन्ड तयार करतोय. म्हणजे इथं सुद्धा त्याचे काय झालेत, शेअरिंग झाले. म्हणजे हे टोटल तुमचे किती इलेक्ट्रॉन झाले, ऑक्टेट झालं कंप्लीट कार्बनचं. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग ह्या पण कार्बनचं सेम तसंच ह्या हायड्रोजनसोबत आपण इथं बॉन्ड झाला, 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा 1 कार्बनचा. इथं पण 1 हायड्रोजनचा 1
कार्बनचा. आणि हे पण कन्सिडर करताना आपण काय करणार आहे, अशा पद्धतीने आपण हे काय करणार आहे, मेजर. म्हणजे कार्बनचे किती झालं ऑक्टेट, हायड्रोजनचं ड्युप्लेट इथं कंप्लीट झालेलं आहे. सो अशा पद्धतीने हे ह्याचं काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. ओके, हेच तुम्ही अशा पद्धतीने अगेन राईट करू शकता. बघा, हे जे ज्यावेळेस तुम्हाला डॉट स्ट्रक्चर दाखवतात त्यावेळेस स्टेप बाय स्टेप ड्रॉ करायचं, डायरेक्ट ड्रॉ करायचं ट्राय करायचा नाही, कारण स्टेप्सला सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो किंवा मार्क्स असतात. ओके, सो अशा पद्धतीने हे तुमचं झालं इथेनचं स्ट्रक्चर. सो पुढचं बघतोय आपण. बघा आता मिथेनॉल. मिथेनॉलचं स्ट्रक्चर बघतोय. त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय बघा, आत्ताच मॅच द पेअर्समध्ये पाहिला, CH4O. हाच आपण कसा राईट करू शकतो, CH3OH. ओके, सो बघा आता सेम तसंच आपण इथं पण करतोय. कार्बन, ओके, इथे किती, एक कार्बन. सो त्याला एक हायड्रोजन आपण 3 दाखवले आणि त्याला इथं पुढे काय अटॅच झालेलं आहे, OH. हेच आपण सेपरेटली दाखवूया. आता हा कार्बन का आपण इथं दाखवला आहे बघा, हायड्रोजनचा एक, कार्बनचा एक. इथं अशा पद्धतीने काय झाले, त्याचे बॉन्ड तयार झालेले आहेत. आता ऑक्सिजनचं मग अशीच ऑक्सिजनचा आता एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट बघा टॉपिक आहे की ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो. मी एक्सप्लेनेशन राईट केलेलं आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2,6. ओके, सो त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले, 6. सो इट नीड्स 2 इलेक्ट्रॉन फॉर स्टॅबिलिटी, किंवा त्याला स्टॅबिलिटी म्हणजेच ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किंवा स्थिर होण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन्स आणखी हवे आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. सो तो काय करणार, 2 इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घेत असतो. मग सेम तसंच हायड्रोजनचं बघा, आता ॲटॉमिक नंबर 1 असतो, म्हणजेच त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 असतो. ओके, आणि त्याची व्हॅलन्सीसुद्धा किती असते, 1 असते. सो त्याला ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स हवे आहेत, आणखी 2 इलेक्ट्रॉन्स त्याला हवे आहेत. ओके, मग बघा आता मिथेनॉलचं स्ट्रक्चर कसं येणार आहे हे आपण ड्रॉ केलेलं आहे. बघा इथं आता कार्बनने हे हायड्रोजन 3 आहेत त्याच्याशी काय केलेलं आहे, बॉन्ड केलेलं आहे, ते आपण काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे इथं बघा आता कार्बनचा एक, हायड्रोजनचा एक, कार्बनचा एक, हायड्रोजनचा एक, कार्बनचा एक, हायड्रोजनचा एक. नंतर आता पुढं आहे इथं आपला ऑक्सिजन. ओके, सो आत्ताच मी सांगितलं ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात, 6. तर आपण ते 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ड्रॉ केले. आणि अगेन इथं H आहे, तो त्याच्या Hचा हा 1 इलेक्ट्रॉन आपण तिथं ड्रॉ केलेला आहे. ओके, बघा आता यानंतर मग काय होणार, आता आपल्याला माहिती आहे की कार्बनला त्याचा ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी आणखी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर 4 इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे असणार आहेत. म्हणजे तिथं काय होणार आहे, बॉन्ड तयार होणार त्यांच्यामध्ये. ओके, सो बघा आता मग इथं हे कार्बनचं इथपर्यंत हे स्ट्रक्चर इथपर्यंत आलं. ओके, इथं. आणि हा जो आहे ऑक्सिजन आपला, त्याचं हे पूर्ण स्ट्रक्चर आपण इथं काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. आता ऑक्सिजन काय करणार, ह्या हायड्रोजनला पण, हा हायड्रोजन आहे ह्याला पण 1 इलेक्ट्रॉनची स्टेबल होण्यासाठी गरज आहे. सो तो काय करणार, ह्या ऑक्सिजन करून घेणार. आणि ऑक्सिजनला सुद्धा गरज आहे त्याचा ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी. मग तो काय करणार, हायड्रोजनकडून 1 इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजेच बघा इथं आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये इथं हा एक बॉन्ड तयार झालेला आहे. ओके, सो बघा आता किती झाले हे इलेक्ट्रॉन, 6 झाले, हे आणि हे. सो राहिले किती, हे 2. आता हा ऑक्सिजन काय करणार, ह्या कार्बन बरोबर सुद्धा काय करणार, एक बॉन्ड तयार करणार. ओके, सो इथं काय झालं, मग कार्बनकडून काय घेणार, तो 1 इलेक्ट्रॉन घेणार, कारण आपण इथं पाहिलं होतं इथं 6च इलेक्ट्रॉन होते. ओके, सो मग काय करणार, आता हा ऑक्सिजन या कार्बन बरोबर सुद्धा काय करणार, एक बॉन्ड तयार करणार. आणि त्याच्याकडून काय करणार, 1 इलेक्ट्रॉन घेणार, जेणेकरून त्याचं ऑक्टेट काय होतं, इथं पूर्ण होते. सो बघा इथं ऑक्सिजनचे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजे ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. हायड्रोजनचं इथं ड्युप्लेट कंप्लीट झालेलं आहे. आणि सेम तसंच कार्बनचं झालं का पाहूया. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 8. म्हणजे कार्बनचं सुद्धा काय झालेलं आहे, इथं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. सो अशा पद्धतीने काय, मग अशा पद्धतीने हे डॉट स्ट्रक्चर तुमचं मिथेनॉलचं तयार झालेलं आहे. ओके, आणि लास्ट जी बघतोय आपण ते स्ट्रक्चर म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं. त्याचा फॉर्म्युला काय असतो, H2O. ओके, सो बघा आता आपण हे सेपरेटली ड्रॉ करूया. आता इथं ऑक्सिजनची किती संख्या आहे, 1. मग ऑक्सिजनचा आपण डॉट स्ट्रक्चर काढून घेऊया. बघा ओलीला आपण 1 2 3 4 5 आणि 6, कारण आत्ताच आपण पाहिले ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8 आणि त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात त्याच्या शेलमध्ये, 6. सो त्याला 2 इलेक्ट्रॉनची काय आहे, नीड आहे. ओके, बघा आता इथं काय झालेलं आहे की
रेड मी दाखवले, ऑक्सिजन जो आहे तो रेड कलरने डिनोट केलेला आहे. बघा आता ऑक्सिजन काय करणार, मग एक इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करणार कोणाशी, या हायड्रोजनसोबत एक इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनसोबत एक इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याला टोटल 2 इलेक्ट्रॉन ह्या दोन्ही हायड्रोजनकडे भेटतात आणि त्याची स्टेबल होतोय तो. त्याला ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2. सो तो या हायड्रोजनकडून घेणार आणि या हायड्रोजनकडे घेणार, म्हणजे तिथं काय होणार आहे, पेअरिंग तिथं काय होणार आहे त्यांच्यामध्ये. ओके, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड काय होणार आहे तिथं तयार होणार आहे. सो बघा आता काय झालं, इथं जो ब्ल्यू कलरचा आहे तो हायड्रोजनचा आणि रेड आहे तो ऑक्सिजनचा. सो अशा पद्धतीने मग या हायड्रोजनलाही एकाची गरज आहे म्हणून तो पण ऑक्सिजनकडून घेणार आणि या हायड्रोजनला पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, सो तो पण या ऑक्सिजनकडून काय घेणार, इलेक्ट्रॉन घेणार. सो अशा पद्धतीने इथं काय होणार आहे, डॉट स्ट्रक्चर तयार होणार आहे. ओके, सो हेच मी अशा पद्धतीने दाखवलं. आणि मग ज्यावेळेस ह्यांचं पेअरिंग होतं त्यावेळेस ऑक्सिजन पण ते स्टेबल होतं आणि हायड्रोजन पण स्टेबल होतात आणि अशा पद्धतीने आपलं फायनल स्ट्रक्चर काय होतं, डॉट स्ट्रक्चर वॉटरचं तयार असतं. ओके, बघा आता किती झाले, 1 2 4 6 आणि 8 ऑक्सिजनचं कंप्लीट झालं आणि हायड्रोजनचं पण हे 1 2, या हायड्रोजनचं हे 1 2, म्हणजे असं पेअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुमच्या नक्की लक्षामध्ये येईल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता, ड्रॉ ऑल पॉसिबल स्ट्रक्चर फॉर्म्युला ऑफ अन कंपाऊंड फ्रॉम देअर मोलिक्युलर फॉर्म्युला. हे सिम्पल आहे बघा. आता इथं काय दिलं, फर्स्ट C3H ते स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला इथं ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये काय नसतं बघा. आता C3 म्हणजे कार्बनची संख्या आहे 3, ड्रॉ करून घ्यायची. आता हायड्रोजन किती आहेत, 8. मग आपण प्रत्येक कार्बनचा आता एक एक हात गुंतलेला आहे. ओके, आणि आता फक्त मधलाच जो कार्बन असतो त्याचे दोन्ही पण हँड्स इथं काय झालेले असतात, गुंतलेले असतात ह्या कार्बनसाठी आणि या कार्बनसाठी. मग फर्स्ट कार्बन बघा आता ह्याचा एक हात इथं बॉन्ड तयार करण्यात गेला, म्हणजे रिमेनिंग किती राहिले त्याचे 3. सो 1 2 3. नंतर ह्या कार्बनचे इकडे एक 2 हात गेलेत, म्हणजे रिमेनिंग राहिले 2. सो इथे आपण 2 हायड्रोजन दिले आणि सेम ह्या कार्बनचे सुद्धा 3 हात रिकामे आहेत, एक हात इथं काय गेलेला आहे, बॉन्डला गेलेला आहे. सो ह्याचे किती झाले, 3, म्हणजे C3H8. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चरल काय करू शकतो, फॉर्म्युला ड्रॉ करू शकतो. ओके, नंतर नेक्स्ट बघा आता पुढचं आहे तुमचं C4H10. तर इथं कार्बनची संख्या किती आहे, 4. सो आपण 4 कार्बन ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि H किती आहे, 10. म्हणजे प्रत्येक कार्बनच्या बघा आता फर्स्ट कार्बन घेऊ, त्याचे 3 हात रिकामे आहेत, एक हात इथं गुंतलाय. सो 3 हायड्रोजन आपण इथं ड्रॉ केले. दुसऱ्या कार्बनचे 2 आणि तिसऱ्या कार्बनचे सुद्धा 2 हात गुंतलेले आहेत. तर दोघांचे 2च हात रिमेनिंग आहेत, तर त्याला आपण इथं काय केलं, 2 हायड्रोजन्स ड्रॉ केलेले आहेत. लास्ट जो कार्बन आहे त्याचा एकच हात इथं बॉन्डसाठी गेलेला आहे. सो ह्याचे 3 हात इथं काय झालेले आहेत, रिकामे. सो त्याला सुद्धा आपण काय केलं, हायड्रोजन दाखवले. सो हे आहे तुमचं C4H10चं स्ट्रक्चर. आणि लास्ट जो आहे तुमचा C3H4. सो इथं काय असणार आहे, डबल बॉन्ड असणार आहेत, कारण Hची संख्या आहे तुमची 4. सो बघा पहिला आपण कार्बन घेतला, त्याला आपण 2 ह्याला हायड्रोजन दाखवले, तर त्याचे 2 हात काय झालेले आहेत, गुंतलेले आहेत. सो राहिले किती, 2, म्हणून त्याला दोन्ही हाताला आपण हायड्रोजन दाखवलेला आहे. दुसऱ्याच्या ते बघा की ह्या सेकंड कार्बनचे 2 हात याला गेलेले आहेत इथं ह्या कार्बनशी बॉन्ड तयार करण्यासाठी आणि ह्या कार्बनशी बॉन्ड तयार करण्यासाठी दोन्ही हात गेलेत, म्हणजे ह्या कार्बनचे टोटल 4चे 4 हँड इथं यूज झालेले आहे. सो इथं आपण हायड्रोजन अटॅच करायचा नाही. आणि लास्ट जो कार्बन आहे त्याचे पण इथं 2 हात गेलेले आहेत. सो इथं फक्त 2च हात त्याचे रिकामे आहेत. सो त्याला आपण काय केलं, इथं हायड्रोजन ॲड केला. ओके, सो इथं तुमचे दोन्ही पदे पण डबल बॉन्ड इथं तयार झालेले आहेत. बघा इथं ह्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. बघा हा आहे तुमचा C3H4चा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता तुम्हाला समजण्यासाठी इझी जातं, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुम्हाला ह्याचं व्यवस्थित ड्रॉ करता येईल. सो कार्बन कंपाऊंड असा चॅप्टर आहे की इथे तुम्हाला प्रॅक्टिसची खूप नीड आहे किंवा गरज आहे. ओके, सो रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की येतील. सो टेस्ट ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. सो थँक्यू, बाय बाय. आणि असेच ज्यांना इम्पॉर्टंट आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून कार्बन कंपाऊंड हा चॅप्टर त्यांना अंडरस्टँड करण्यासाठी इझी जाईल. धन्यवाद.